मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक आंदोलनकर्ते हे मुंबईमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून आंदोलन करत आहे आणि त्यांच्यासाठी रसद पुरवण्याचं काम आहे ते नाशिक जिल्हा मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून आज जर बघितलं तर 4 ते 5 गाड्या या पाण्याच्या भिजलेली असतील, त्याचबरोबर अन्नधान्य असेल, चपात्या असतील, भाकरी असतील, हे सर्व काही जेवण घेऊन या गाड्या मुंबई या ठिकाणी जात आहेत। आणि जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनकर्त्यांची कुठेही कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्या अनुषंगाने या सर्व ज्या गाड्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने चाललेल्या आहेत। अनेक मुंबईला जाणारे कार्यकर्ते आहेत ते आपल्या बरोबर आहेत। जे काही रसद जी पुरवली जाणार आहे, जे आंदोलन करते आहेत त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्यासाठी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था ही इगतपुरी तालुक्यातून देखील करण्यात आलेली आहे। काय सांगाल दादा नेमकं? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय व त्याचप्रमाणे पुढारी न्यूजचे आम्ही आभार मानतो की तुम्ही मराठ्यांची दखल घेतली। तुम्ही सांगितलं की सरकारने आंदोलकांचे हाल केलेत म्हणून अवघा महाराष्ट्र जागा झाला। महाराष्ट्र जागा झाल्यानंतर आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की संपूर्ण मुंबईला हे शेतकरी बांधव, हे मराठा बांधव जेव घालू शकतात अशी परिस्थिती आहे। मी तर आव्हान करेल की मुख्यमंत्र्यांनी देखील स्वतःची चूल बंद करावी, उपमुख्यमंत्र्यांनी देखील स्वतःची चूल बंद करावी व आझाद मैदानात स्वतःच्या जेवणासाठी यावं। तिथून पुढे जाऊन मी सांगेल की आज जी परिस्थिती तुम्ही निर्माण करून ठेवलेली आहे, मनोज दादा वारंवार आव्हान करतायत की रस्ता थांबवू नका, रेल्वे थांबवू नका, परंतु आज जर मनोज दादांच्या तब्येतीला खाली वर काही झालं तर हे त्या मुख्यमंत्र्यांनी देखील लक्षात ठेवावं की फक्त रस्ते थांबणार नाही, फक्त रेल्वे थांबणार नाही, ते आकाशात उडणारं विमान देखील मराठ्यांची ताकद आहे थांबवण्याची। व आज आपल्याला जर कल्पना असेल भुजबळांनी काहीतरी ओबीसीची आम्ही काहीतरी बैठक घेतोय अशा प्रकारचा आव आणण्याचा प्रयत्न केलाय। ओबीसी बांधव देखील आमच्या सोबत आहेत। ओबीसी बांधवांनी देखील आज चपात्या लाटल्या, भाकरी लाटल्या आणि आमच्या सोबत चटणी भाकरी दिलेली आहे। हे जे तुमचे नाटके, हे नाटके तिकडेच ठेवा। आणि भुजबळांना आम्ही परत एकदा सांगतोय, आम्ही इथून मागे देखील तुम्हाला आव्हान केलं होतं की मराठ्यांना आडवे येऊ नका। तुमचं मागे जे मंत्रीपद थांबलं ते त्याच्याचमुळे थांबलं होतं। तिथून पुढे आम्ही हे देखील म्हटलं की भुजबळ आमच्या नाशिकचे, त्यांना पुन्हा एकदा तुम्ही मंत्री करा, पण मराठ्यांना जर आडवे आले तर इथून पुढे तुमचं फिरणं देखील मुश्किल होईल, हे तुम्ही लक्षात ठेवावं। एक मराठा बांधवांचं जे काही आक्रोश आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो। पुढारी न्यूज साठी इगतपुरी, नाशिक।